बलात्कार ठरेल घटस्फोटाचे कारण, केरळ उच्च न्यायालय। वैवाहिक बलात्कार हे घटस्फोट घेण्यासाठी पुरेसे कारण ठरू शकते असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे। वैवाहिक बलात्कारास कायद्यानुसार मान्यता नसली तरी त्यास एक काव्य ठरवून घटस्फोट मंजूर करण्यापासून न्यायालयास रोखले जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे। घटस्फोटाविरुद्ध डॉक्टर पतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला। न्यायालयाने म्हटले आहे की पत्नीचे शरीर आपल्या मालकीचे आहे असे समजून तिच्या मर्जीविरुद्ध केलेला समागम हा वैवाहिक बलात्कारच आहे। या संबंधीचा अनादर हा वैयक्तिक स्वायत्तेचे उल्लंघनच आहे। केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए मुहम्मद मुस्ताक आणि डॉक्टर कौसर एद गप्पात यांच्या खंडपीठाने 30 जुलै रोजी हा निर्णय दिला। निवाड्याची प्रत शुक्रवारी अपलोड करण्यात आली। देशातील लग्न आणि घटस्फोटांसाठी धर्मनिरपेक्ष कायदा करण्याची वेळ आली आहे असे स्पष्टपणे नमूद करतानाच न्यायालयाने म्हटले आहे की आपल्या वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करण्यास प्रत्येक नागरिक मुक्त आहे। या प्रकरणातील पत्नीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। पत्नीने म्हटलं आहे की आपण आजारी असतानाही पती समागमासाठी जबरदस्ती करायचा। आपल्या आईचे निधन झाले त्या दिवशीही त्याने जबरदस्ती समागम केला। अनैसर्गिक समागमासाठीही तो जबरदस्ती करायचा। इतकेच नव्हे तर आपल्या मुलीसमोरही समागमासाठी जबरदस्ती करायचा। इतके सारे सहन करूनही तो आपल्यावरच अनैतिक संबंध असल्याचा संशय घ्यायचा। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। देश को खुश कर दिया, सोनेरी इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला पंतप्रधान मोदींचा फोन। टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण इतिहास रचणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड भरून कौतुक केलं आहे। मोदींनी नीरजला फोन करून सुवर्ण पदकाची कमाई केल्याबद्दल अभिनंदन केलं। भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला। मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांनी अनुक्रमे 1964 व 1984 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात उलकावणी दिली होती। मात्र नीरजने या दोन्ही खेळाडूंचं स्वप्न सत्यात उतरवलं। भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता। त्यानं पहिला व दुसऱ्या प्रयत्नात एवढा लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्ण पदकाची अपेक्षाच सोडली। 2008 नंतर अभिनव बिंद्रा नेमबाज ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला। नीरजनं सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजशी फोनवरून संवाद साधला। यात मोदींनी नीरजचं कौतुक तर केलंच पण त्यांच्या ध्येयशील आणि आत्मविश्वासाची भरभरून प्रशंसा केली। नीरजजी, आपने तो देश को दिल का खुश कर दिया असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरजचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे। नीरज चोप्रा हा भारतीय सैन्य दलातील आर्मी मॅन आहे। त्यामुळे लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांनी हे ट्विट करून नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। केंद्र सरकारनं लॉन्च केलं पीएम दक्ष पोर्टल, रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मिळणार कौशल्य प्रशिक्षण। केंद्रीय सामाजिक आणि न्याय हक्क मंत्री वीरेंद्र कुमार यांनी 7 ऑगस्ट रोजी पीएम दक्ष पोर्टल आणि ॲप लॉन्च केलं। मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांकरता कौशल्य विकास योजना सुलभ करण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आलं आहे। पंतप्रधान दक्ष आणि कुशल संपन्नता हितग्राही पीएम दक्ष योजना सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाकडून 2020-21 पासून लागू करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत योग्य लोकांना या संदर्भातील सर्व प्रशिक्षण दिलं जाईल। म्हणजेच या योजनेअंतर्गत सरकार सरकारी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देणार असून ज्याची स्थापना सरकारचं मंत्रालय किंवा इतर विश्वासार्ह संस्थांद्वारे करण्यात येईल। आता कोणत्याही व्यक्तीला पीएम दक्ष पोर्टलवर जाऊन कौशल्य विकास प्रशिक्षण या संदर्भातील कोणतीही आवश्यक माहिती मिळवता येणार आहे। या व्यतिरिक्त केवळ एका क्लिकवरच कोणीही आपल्या आजूबाजूला होणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती मिळवू शकणार आहे। त्याचप्रमाणे या प्रशिक्षणासाठी अगदी सहज अर्जही करता येणार आहे। पंतप्रधान कार्यक्षमता आणि कौशल्य संपन्न हितग्राही पीएम दक्ष योजना सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाच्या वतीने 2020-21 पासून लागू करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र लक्ष्य गटांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य सुधारणा, आपत्कालीन प्रशिक्षण कार्यक्रम, दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योजकता विकास कार्यक्रम EDP प्रदान केले जाणार आहेत। यासाठीच पीएम दक्ष पोर्टल आणि ॲप फायदेशीर ठरणार आहे। वीरेंद्र कुमार यांनी बोलताना सांगितलं की काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कर्मचाऱ्यांची कौशल्य विकासाशी संबंधित सर्व माहितींची उपलब्धता समाविष्ट आहे।
तसेच प्रशिक्षण संस्थेत नोंदणीची सुविधा आणि एखाद्याच्या आवडीच्या कार्यक्रमानुसार रजिस्ट्रेशनच्या सुविधांचाही समावेश आहे। वैयक्तिक माहितीशी संबंधित इच्छित कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा, प्रशिक्षण कालावधी दरम्यान चेहरा आणि डोळा स्कॅनिंगद्वारे आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी सुविधा आणि प्रशिक्षणादरम्यान फोटो आणि व्हिडिओ क्लिपद्वारे देखरेख इत्यादींच्या सुविधांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। पुण्यात अनोखे आंदोलन, प्रशासनाला स्वाधीन केल्या दुकानाच्या चाव्या। पुण्यातील कोरोना निर्बंध कायम असल्याने व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे। पुण्यातील दुकानाची वेळ सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी पुणे व्यापारी महासंघातर्फे जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे। यासाठी शनिवारी शहरातील तब्बल 10,000 व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाच्या स्वाधीन करत अभिनव पद्धतीने आंदोलन केले। राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर व मृत्यू कमी झाला असतानाही पुण्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत। यामुळे छोटे मोठे व्यापारी त्रासले आहेत। त्यामुळे आता कारवाईची तमा न बाळगता त्यांनी शांततेत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांशी आम्ही वाद घालणार नाही, पण व्यावसायिकांसाठी दुकानेही बंद करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने 4 वाजल्यानंतरही 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सुरुवात केली आहे। व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून कमी वेळेत कमी व्यवसायात सर्व टॅक्स, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, लाईट बिल, कर्ज, बँकेचे हप्ते, दुकान व घर भाडे, कर्मचारी पगार, घर खर्च भागवून प्रशासनाने सद्यस्थितीत व्यवसाय चालवून दाखवावा असे आवाहन महासंघाने केले। यासाठीच शहरातील 10,000पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या स्वाधीन केल्या। या सर्व चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली, परंतु संजय शिंदे साहेब यांनी विनम्रपणे चाव्या स्वीकारण्यास नकार दिला। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। गणेशोत्सव सोहळ्याची सातारा पालिकेकडून तयारी, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी घेतली प्रशासनाची बैठक। अवघ्या 33 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव सोहळ्याच्या तयारीची प्राथमिक बैठक उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या दालनात पार पडली। कृत्रिम तळ्यापासून ते विसर्जन मार्गांच्या दुरुस्तीसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। हद्दवाढीतील भागांसाठी यंदा विशेष कुंड व ट्रॅक्टरची सोय करण्यात येणार असल्याचं उपनगराध्यक्षांनी स्पष्ट केलं। या बैठकीला मुख्याधिकारी अभिजित बापट, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे तसेच पालिकेच्या सर्व विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते। कोरोनाच्या संक्रमण काळात अत्यंत सुरक्षित व पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव सोहळा पार पाडताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे कोठेही उल्लंघन होता कामा नये। सर्वांनी नियोजनपूर्वक संघटितपणे या कामामध्ये सक्रिय राहण्याच्या स्पष्ट सूचना मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केल्या। कृत्रिम तळ्याची निर्मिती, या भागांचे विद्युतीकरण, विसर्जन प्रक्रियेसाठी 21 फुटी क्रेनची व्यवस्था, मंगळवार तळे ते बुधवार नाका व्हाया राजवाडा मार्गाच्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती, तांदूळओळी मोती चौक ते बुधवार नाक्यापर्यंत ते कृत्रिम तळे मार्ग या रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, लाईफ गार्ड व लाईफ जॅकेटची व्यवस्था, कृत्रिम तळ्यासाठी लागणाऱ्या 55 लाख लिटर पाण्याचे नियोजन, कृत्रिम तळ्याच्या भोवती बॅरिकेटिंग करणे, विसर्जन मार्ग व कृत्रिम तळ्यावर सीसीटीव्हीची व्यवस्था करणे, मोती तळ्यांची व भवानी तलावाची स्वच्छता, शहरात ठिकठिकाणी निर्माल्य कुंडांची व्यवस्था करणे इत्यादी मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली। या कामाच्या नियोजनासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या नेतृत्वाखालील 4 पथके स्वतंत्र नेमून त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत। यामध्ये काही जबाबदारी अभियंता दिलीप चिंद्रे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। या संदर्भात बोलताना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, सातारा शहरात कोरोना संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी सातारकरांनी फार गर्दी न करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे। हद्दवाढीच्या भागात माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने निर्माल्य व विसर्जन कुंड व ट्रॅक्टरची सोय केली जाणार आहे। सातारकरांनी व गणेश मंडळांनी 4 फुटी गणेश मूर्ती बसवाव्यात असे आवाहन शेंडे यांनी केले। शाडू मातीचे गणपती विक्री करणाऱ्या स्टॉलला विशेष सवलत देण्यात येणार व कमीत कमी खर्चात काटकसर करून गणेशोत्सव सोहळा सातारा पालिका पार पडणार असल्याचं उपनगराध्यक्षांनी सांगितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। साताऱ्याच्या फलटणमध्ये वीकेंड लॉकडाऊनचे नियम पायदळी, प्रशासनाची बघ्याची भूमिका।
साताऱ्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना नागरिकांना आणि प्रशासनाला त्यांचं गांभीर्य आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे नागरिकांचा आताताईपणा आणि प्रशासनाची बघ्याची भूमिका। फलटणमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण समारंभ पार पडला। प्रशासनाने मात्र या सोहळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येताना प्रशासनाला सामान्य नागरिकांवर कठोर निर्बंध घालावे लागत आहेत। सध्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण फलटण तालुक्यात आढळत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे। असे असताना फलटण येथील जैन सोशल ग्रुपने वीकेंड लॉकडाऊन दिवशी चक्क पत्रिका छापून हा पदग्रहण सोहळा पार पडला। पिंपरद या गावात शेकडो लोक गोळा करून हा सोहळा पार पडला। यामध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही। कोणाच्याही तोंडाला साधा मास्क सुद्धा नव्हता। फलटणमध्ये व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। या ग्रुपला ही सूट कोणी दिली याची चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे। एखाद्या गरीबाचं लग्न किंवा कार्यक्रम असला की त्यावर करडी नजर ठेवणारे प्रशासन या बाबतीत आता गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे। राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील मायनी परिसरात बैलगाडी शर्यतीचा अक्षरशः धुरळा उडाला आहे। या शर्यतीवर बंदी असून सुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये या शर्यती पार पडत आहेत। यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र अजून ढिम्मच आहे। एकीकडे सामान्य जनता लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोक एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत। विशेष म्हणजे मागील आठवड्यात मायनी पोलीस प्रशासनापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर पार पडणाऱ्या बैलगाड्या शर्यतीकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। थोर तुझे उपकार। जळगावच्या पोरानं शेतात उभारलं आई वडिलांचं मंदिर। सध्याच्या आधुनिक युगात काय ऐकायला मिळेल सांगणे तसे कठीणच। गावोगावी विविध देवदेवता यांची मंदिरेही आपण पाहतो, मात्र 90 पार करून या जगाचा निरोप घेऊन गेलेल्या आई वडिलांचे स्मृती मंदिर बांधून 3000 लोकांना भोजन देणारा आधुनिक आणि मूल्य हरपलेल्या समाजात अनोखा प्रत्यय खानदेशात पाहायला मिळाला आहे। कोरोना काळात माणुसकी शून्य समाज रचना असल्याचे दिसून आले, मात्र अशाही काळात श्रावण बाळासारखे कार्य करणारे व्यक्ती याच बदललेल्या समाजात असल्याचा अनुभव चोपडा तालुक्यात आला। वृद्धाश्रमात श्रीमंतांसह अनेकांचे आई वडील राहत असल्याने अनुभव काही नवीन नाहीत, पण जिवंतपणी तर सेवा केलीच, परंतु मृत्यूनंतरही आई वडिलांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून कुसुंबा तालुका चोपडा येथील 45 वर्षीय राजेश्वर उर्फ बाळू रतन पटेल यांनी आपल्या कुसुंबे ते वडोदा रस्त्यालगत शेतात सुंदर असे आई वडिलांचे स्मृती मंदिर बांधले आहे। त्यांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून त्याने पादुका ठेवल्या आहे। रतन पंडित पटेल वय वर्ष 94 यांचे बाळू हे दत्तक पुत्र। रतन पटेल यांचे 11 महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले। 80 वर्षीय आई शकुंतला रतन पटेल अवघ्या 7 दिवसांच्या अंतराने वारली। शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश्वर पटेल यांचे हे कार्य पाहून तरी आई वडिलांना वागवण्याची आधुनिक काळातील मुलांची मनोधारणा वृद्धिंगत व्हावी हा दृष्टिकोन मंदिर निर्माण मागची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। बीएडच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात देऊ शकणार नाही टीईटी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची निष्काळजी व शिक्षण अध्ययन मंडळाच्या दुर्लक्षामुळे बीएडच्या विद्यार्थ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे। परीक्षा विभागाने बीएडच्या 3ऱ्या सेमिस्टरचे निकाल अजूनही घोषित केले नाही, तर अध्ययन मंडळाने 4थ्या सेमिस्टरच्या परीक्षांच्या आयोजनास अनुमती दिली आहे। त्यामुळे बीएडचे विद्यार्थी यावर्षीही शिक्षकांसाठी होणारी पात्रता परीक्षा टीईटी देऊ शकणार नाहीत। टीईटी बरोबरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीईटी सुद्धा त्यांना देता येणार नाही। बीएड अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आपल्या समस्येबाबत विद्यापीठात विचारणा करत आहेत, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही। लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे बीएड अभ्यासक्रमाची परीक्षा होऊ शकली नव्हती। ही परीक्षा जून 2021 मध्ये घेण्यात आली। बीएड 3ऱ्या सेमिस्टरचा अंतिम पेपर 21 जून रोजीच संपला। विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की निकाल जुलैच्या 2ऱ्या आठवड्यात घोषित होईल, परंतु 40 दिवसांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही निकाल लागला नाही। त्याचबरोबर 4थ्या सेमिस्टर परीक्षेच्या आयोजनाबाबत अजूनपर्यंत तारीख निर्धारित केलेली नाही। या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निर्देशक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बीएडच्या 3ऱ्या सेमिस्टरचे निकाल कधी घोषित होईल याबाबत स्पष्ट केले नाही, पण 4थ्या सेमिस्टर परीक्षेचे आयोजन ऑक्टोबरमध्ये होईल असे त्यांनी सांगितले आहे। पूर्वी बीएडचा अभ्यासक्रम 1 वर्षाचा होता, नंतर 2 वर्षाचा अभ्यासक्रम करण्यात आला।
आतापर्यंत विद्यार्थ्यांची 4थी सेमिस्टर व्हायला हवी होती, परंतु या अभ्यासक्रमाच्या बाबतीत गंभीरता नसल्याने विद्यार्थ्यांचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम 3.5 वर्षाचा झाला आहे. टीईटी व सीईटी परीक्षा देता येणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्याचबरोबर शाळा व कॉलेजमध्ये येणाऱ्या महिन्यात होणाऱ्या नियुक्त्यांना सुद्धा पाठ दाखवावी लागणार असल्याची भीती आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता परीक्षेचे आयोजन लवकरात लवकर व्हावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. सुभाषचंद्र बोस हायस्कूलवर संकट, सुरक्षिततेचे उपाय सुरू. सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोयना नगर विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. मिरगाव, बाजे, गोकुळ नाला, हुंबरळी या गावांवर आसमानी संकट कोसळलेल्या नंतर या गावातील लोकांना कोयना नगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. मात्र या हायस्कूलचाच भूस्खलनाचा फटका बसला आहे. या हायस्कूलच्या कार्यालयात पाठीमागील बाजूस सुमारे 25 ते 30 फूट मोठे भगदाड पडले आहे. जमिनीखालून माती वाहून गेल्याने हे मोठे भगदाड पडले. या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या प्रशासनाने या कार्यालयाची भगदाड मुजवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. माणुसकीचं दर्शन, दरड कोसळलेल्या आंबेघरला जमियतचा आधार. आंबेघर तालुका पलटण येथे दरड कोसळून मृत्यू पावलेल्या 9 कुटुंबातील सर्वांना पक्की घरे बांधून देऊ, त्यांची सर्व जबाबदारी आमच्या सातारा, पाटण व पेठ शिवापूरचे सदस्यांवर असेल, असे मत जमियत उलेमाए हिंदचे सचिव मौलाना हकीमुद्दीन कासमी यांनी व्यक्त केले. मोरणा विभागातील आंबेघर येथे पाहणी करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मोरणा भागात एकमेकांना पेठ शिवापूरमध्ये मुस्लिम समाज आहे, परंतु या ठिकाणी कधीही जातीयवाद नाही. जमियत उलेमाए हिंदचे मौलाना जमीर, कराडचे हाफिज अमीन, पाटणचे हाफिज अल्ताफ, पेठ शिवापूरचे अब्दुल करीम, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, मोरगिरी मुस्लिम समाज प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद इसाक खोंदू, सरपंच सुबिया मुकादम, विवेक मोहोळकर, संदीप कोळेकर, पूरग्रस्त व हिंदू मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते. बशीर खोदू म्हणाले, मोरणा भागात एकमेव पेठ शिवापूरमध्ये मुस्लिम समाज आहे, परंतु या ठिकाणी कधीही जातीयवाद नाही. सर्वजण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून राहतात. सर्वांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी आहोत. दरम्यान पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढेकावळे घाटसह 6 गावात दुर्घटनाग्रस्त भागातील 40 कुटुंबांना संसार उपयोगी साहित्यांच्या मदतीचा ओघही सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कर्जतच्या लेडी सिंगम अर्चना नष्टे यांची साताऱ्याला बदली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांची कर्जतहून सातारा येथे बदली झाली आहे. त्यांना उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती मिळालेली आहे. अर्चना नष्टे यांनी कर्जतच्या उपविभागीय अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम पाहिले होते. आता त्यांना सातारा येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 9 येथील रिक्त पदांवरती नियुक्ती मिळाली आहे. 9 ऑगस्ट रोजी त्या कर्जत येथून कार्यमुक्त होत आहेत. प्रांताधिकारी अर्चना नष्टे या लेडी सिंगम म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या आहेत. त्या 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे परीक्षा विधीन प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले असून जून 2017 साली त्या कर्जतच्या प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. जामखेडची कोरोना साखळी तोडण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आदर्श प्रांताधिकारी हा सन्मान मिळवणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या आहेत. त्यांचे वडील सेवानिवृत्त केंद्र शिक्षक आणि आई गृहिणी आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. राग आला म्हणून आईचा जीव घेतला, साताऱ्यातील धक्कादायक घटना. राग आला म्हणून एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर बस स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. शहाजी पवार असे हल्लेखोर मुलाचे नाव आहे. वृद्धपकाळामुळे त्यांच्या आईचा स्वभाव चिडचिडा झाला होता. यामुळे त्याची आई त्याच्यावर रागावली. रागावच्या भरात या मुलाने आपल्या आईचीच धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या आईचा जागीचा मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. दिव्यांगांच्या प्रथम प्राधान्याला सातारा जिल्हा परिषदेत फासला जातोय हरताळ.
देशात दिव्यांगांच्या मागण्यांना आणि त्यांच्या सुविधेला प्रथम प्राधान्य द्या या केंद्राच्या आदेशाला सातारा जिल्हा परिषदेत हरताळ फासला जात आहे। येथे दिव्यांगांसाठी असलेली व्हीलचेअर चक्क कुलपात जखडून ठेवल्यामुळे दिव्यांगांना जिल्हा परिषदेत आपली कामे रांगत करावी लागत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देशात आणि राज्यात दिव्यांगांना कोणत्याही शासकीय कार्यालयात, रेल्वे, हॉस्पिटल, बस स्थानके व अन्य तत्सम ठिकाणी कोणतीही अडचण होणार नाही याबाबत केंद्र व राज्य शासन काळजी घेत असते। याबाबतची काळजी सर्व शासकीय कार्यालय आपापल्या परीनेच घेत असतात। सातारा जिल्हा परिषदेत आपल्या विविध कामांसाठी जिल्ह्यातील अनेक लोकांसाठी दिव्यांग बांधव ही येत असतात। आपल्या दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडचणींना सामना करावा लागू नये यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने बच्चू कडू यांच्या हस्ते व मुख्याधिकारी संजय भागवत यांच्या उपस्थितीत ही व्हीलचेअर सातारा जिल्हा परिषदेला देण्यात आली। मात्र नव्याचे 9 दिवस झाल्यानंतर आता ही व्हीलचेअर साखळीत कुलूप बंद झाल्याचे दिसत आहे। दरम्यान सातारा जिल्हा परिषदेत येणारे दिव्यांग हे संपूर्ण इमारतीत रांगत आपली कामे करत आहेत। येथे कामासाठी आलेल्या दिव्यांगांनी जरी ही चेअर देण्याची विनंती केली तरी साखळीबंद चेअर कुलपातून काढून संबंधिताला तात्पुरती वापरायला देण्यात येत नाही। या अनागोंदी कारभाराची जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अजय पवार यांनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। तेलकुडगाव ग्रामस्थांची सांगली पूरग्रस्तांना मदत। नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव पंचक्रोशीतील नागरिक जनरक्षक संस्थेच्या वतीने सांगलीतील पूरग्रस्तांसाठी किराणा धान्य, कपडे व रोख रक्कम जमा करून सदर मदत पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना पाठवण्यात आली। नेवासा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या शुभ हस्ते ही मदत पिकअपच्या सहाय्याने सांगलीकडे रवाना करण्यात आली। यावेळी सरपंच अर्चना सुरेश काळे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, शरद काळे, मालोजीराव गटकळ, ग्रामसेवक श्री काळे, ज्ञानेश्वर काळे, उपसरपंच एकनाथ घोडेचोर, बालकनाथ काळे, श्रीकृष्ण घाडगे, मुरलीधर काळे, पत्रकार गणेश घाडगे, संतोष काळे, गौतम गुगळे, रामूकांका राजहंस, संभाजी घोडेचर, उत्तम गायकवाड, भाऊजी कासार, शेषराव घोडचरे आदी उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये खूप नुकसान झाले आहे। पूरग्रस्तांना सर्वांच्या मदतीची नितांत गरज आहे, म्हणून जनरक्षक सामाजिक संस्था तेलकुडगाव सर्व सदस्य कमिटी व सर्व मित्रमंडळी मिळून सांगली येथील पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम हातात घेतले। जनरक्षक सामाजिक संस्था व शिवसंघर्ष युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी गावात मदत फेरी घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली। तेलकुडगाव येथील नागरिकांनी, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदत केली। वस्त्र, धान्य, डाळी, रोख आर्थिक मदत, लहान मुलामुलींचे कपडे, साड्या, चहा पुडे, बिस्किटे पुडे, पाण्याच्या बाटल्या, गहू, तांदूळ, बाजरी, साबणी, तेल पाकिट अशा स्वरूपात पूरग्रस्तांसाठी पुढे येऊन मदत मिळाली। 125 किराणा किट तयार करून दिले। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आदर्श साळवे, अशोक गुगळे, सतीशराव काळे, सोपानराव घोडेचोर, जगदीश घाडगे, छानदेव घोडेचोर, शैलेश देवा गुंफेकर, कमलेश काळे, विजय काळे, अण्णासाहेब शेटे, देविदास म्हस्के, दीपक जाधव आदींनी परिश्रम घेऊन मदत गोळा करण्याचे काम केले आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। महापूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी सांगली येथील निर्धार फाउंडेशनचे अभूतपूर्व कार्य। महापूर ओसरल्यानंतर उद्भवलेल्या अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती असते। हे लक्षात घेऊन सांगली शहरात गेली 3 वर्ष अव्याहतपणे काम करणाऱ्या राकेश दड्डन्नावर आणि निर्धार फाउंडेशन यांनी स्वच्छतेला प्राधान्यक्रम देऊन अभूतपूर्व काम चालू केले आहे। सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमी, बौद्ध विहार, मगरमच्छ वसाहत, कर्नाळ रस्ता, महापालिकेच्या शाळा यांसह धामणी बामणी गावांतील शाळा, मंदिरे, रस्ते, पूल यांचा कायापालट करण्यात आला। विशेष म्हणजे हे सर्व काम विनामोबदला आणि निरपेक्षपणे चालू आहे। या उपक्रमात दीप कांबळे, सिद्धराम कांबळे, ऋषिकेश तुपलोंडे, सहदेव मासाळ, प्रथमेश खिलारे, सतीश कट्टीमनी, सचिन ठाणेकर, सुनील कांबळे, राहुल पवार, रितेश कांबळे, करण कांबळे, महेश गोरपडे यांसह 40हून अधिक युवक कार्यरत आहेत। अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करणे हे आव्हानात्मक होते। स्वच्छतेसाठी 35 कार्यकर्ते 4 दिवस कार्यरत होते। 2 दिवस खोरे पाटी जेसीबीच्या सहाय्याने चिखल काढण्यात आला। त्यानंतरचे 2 दिवस अग्निशमन दलाची गाडी वापरून 45 सहस्र लिटर पाणी वापरून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली। बामणी गावातील चिखलमय झालेला मुख्य रस्ता आणि पूल स्वच्छ करण्यात आला। यानंतर गावातील मारुती मंदिर, वाल्मिकी मंदिर, जिल्हा परिषद मुलांची शाळा स्वच्छ करण्यात आली। या कामाचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांसह अनेकांनी कौतुक केले आहे।
महापूर ओसरल्यानंतर आम्ही सर्वजण सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत विविध पूरबाधित भागांमध्ये जाऊन स्वच्छता करत आहोत। यात अंबरधाम स्मशानभूमीत काम केल्याचे विशेष समाधान आहे। या गावात युवा पिढीची मोलाची साथ मिळत आहे। ही स्वच्छता करताना कित्येकांना हातापायाला जखमा झालेल्या आहेत। हे सर्व काम आम्ही कुणाकडूनही कसलेच आर्थिक सहाय्य न घेता निरपेक्षपणे केलेले आहे। ही स्वच्छता मोहीम अजून 4 दिवस चालू राहील, तिथून पुढे प्रतिदिन 2 घंटे चालेल, असे निर्धार फाउंडेशनचे राकेश दड्डन्नावर यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। कोल्हापूर झेडपीने दिव्यांगांसाठी निधी दिला, ग्रामपंचायतीने अडवला। कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक हातभार लावावा यासाठी जिल्हा परिषदेकडून 1,20,15,000चा निधी ग्रामपंचायतीला देण्यात आला। मात्र जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीने हा निधी गावातील दिव्यांगांना वाटलेला नाही। परिणामी कोरोना काळात रोजगार नसलेल्या दिव्यांगांना उसनवार करण्याची वेळ आली आहे। ग्रामीण भागात तसेच शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध कर गोळा केले जातात। यातील 5% कर दिव्यांगांच्या उन्नतीसाठी खर्च करावा असे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत। त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या खात्यावर वरील रक्कम टाकली आहे। संबंधित ग्रामपंचायतींनी त्या रकमेचे वर्गीकरण करून त्यांच्या गावातील दिव्यांगांना अनुदान म्हणून रक्कम वाटप करणे अपेक्षित आहे। यात गेल्या वर्षी 350 रुपये दिले होते, यात वाढ करून यंदा 500 रुपये रोख देण्यात येणार आहे। काही ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील दिव्यांगांना हा निधी रोखीने दिला, मात्र बहुसंख्य ग्रामपंचायतींनी हा निधी दिलेला नाही। गत वर्षी कोरोना सुरू झाला, मध्यंतरी दीर्घकाळ लॉकडाऊन होते। या काळात अनेक व्यवसाय बंद होते। दिव्यांगांना विविध व्यवसाय करून उपजीविका करतात, त्यांना पैसे मिळणे हे बंद झाले आहे। ज्या दिव्यांगांचे अपंगत्व तीव्र आहे त्यांच्या घरची इतर व्यक्ती मदत करतात, मात्र कोरोना काळात रोजगार नाही, पैसे नाहीत, म्हणून दिव्यांग व्यक्तींच्या जगण्यात अडचणीत वाढ झाली आहे। ग्रामपंचायतीकडे सतत हेलपाटे मारणे दिव्यांगांना शक्य होत नाही। त्यांना तांत्रिक अडचणी सांगितल्या जात असल्याने दिव्यांगांना गप्प बसावे लागते। माहितीनुसार 60%हून अधिक ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना अनुदान मिळालेले नाही। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। खोराटवाडी गावात घुसला टस्कर हत्ती। खोराटवाडी जिल्हा कोल्हापूर गावात आज सकाळी 8 वाजता टस्कर हत्ती घुसला। गावच्या कमानीतून हत्ती मारुती गल्लीतून मारुती मंदिर पर्यंत गेला। त्या ठिकाणाहून परतून तो मासेवाडीच्या भुतोबा परिसराकडे गेला। मानवी वस्तीत हत्ती आल्याने या परिसरात घबराट पसरली। वन विभागाचे कर्मचारी या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत। पहिल्यांदा या परिसरात हत्तीचे आगमन झाले। हिरलगे परिसरातून तो जाधववाडीच्या हद्दीत गेला। भादवनवाडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळून रस्ता पार करून तो खोराटवाडीकडे गेला। गावात अचानक हत्ती आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। हा हत्ती मासेवाडी परिसरातील भुतोबा देवालयापासून भादवन फाट्याजवळील डोंगरवाडीकडून कुंभार वस्तीकडे गेला। दरम्यान हा हत्ती हालेवाडी अर्दाळ परिसरात येण्याची शक्यता असल्याने तेथील ग्रामपंचायतीने संस्कार वाहीवरून ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा दिला। शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावधानता बाळगावी असा इशारा देण्यात आला। खोराटवाडीचे वनरक्षक नागेश खोराटे या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत। खोराटे यांची या परिसरात 3 ठिकाणी शेती आहे। हत्ती त्यांच्याही शेतात जाऊन माघारी फिरला आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। ग्रीसमध्ये अग्नितांडव, जंगलांमधील आग समुद्रापर्यंत पोहोचली, वन्य प्राणी लोक झाले बेघर। गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आगीने हाहाकार उडवला होता। यंदा युरोपीय देश ग्रीसमधील जंगलांमध्ये भीषण वणवा पेटला आहे। ही आग गेल्या 5 दिवसापासून नियंत्रणाबाहेर जात असून समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरू लागल्याने हाहाकार उडाला। या आगीत अनेक घरे भस्मसात झाली आहेत। हजारो लोकांनी आपले घरे सोडून पलायन केले। ह्या आगीच्या रौद्र रूपामुळे आजूबाजूच्या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। राजधानी एथेन्सच्या उत्तरेकडील आकाशात धुरांचे मोठमोठे लोट दिसत आहेत। ग्रीसच्या 3 जंगलांमध्ये ही आग लागलेली आहे। 3 दशकातील वाढलेल्या उष्णतेचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे। येथील तापमान हे 45 डिग्री सेल्सिअस वर गेले आहे। एका स्वयंसेवक अग्निशामक व्यक्तीचा आगीत मृत्यू झाला आहे। गेल्या आठवड्याभरापासून 20 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दुसरीकडे देशातील सर्वात मोठे बेट एव्हिया एथेन्सच्या पूर्वेकडे भीषण आग लागली होती। या आगीत हजारो एकर प्राचीन वनसंपदा जळून नष्ट झाली आहे। अग्निशमन दलाला खतरनाक आणि अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करावा लागला। जवळपास 154 छोट्या मोठ्या जंगलांची आग त्यांना एकाच वेळी विझवण्याचे आवाहन पेलावे लागत आहे। तर 64 जंगल परिक्षेत्र रात्रीच्या वेळी देखील जळत आहे। त्यामुळे आसपासच्या गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये लाखो घरे आणि उद्योगधंदे नष्ट झालेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर।
कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यात का? संतप्त व्यापाऱ्यांचा सवाल. आरटीपीसीआर चाचणी कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट गेल्या आठवड्यात 3.81% आला. तरीही जिल्हा प्रशासनाने कोल्हापूरचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करून अन्याय केल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. शासन निकषाप्रमाणे सर्व व्यापारी दुकानांची वेळ सायंकाळी 7 पर्यंत करावी अशी मागणी होऊ लागली आहे. कोरोनाची लाट राज्यात ओसरत होती तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात निर्बंध लावताना 4 टप्पे करण्यात आले. 2 महिन्यांपूर्वी कोल्हापूर शासन निर्बंधांच्या 4थ्या टप्प्यात होते. जिल्ह्यातील केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. कोरोना पॉझिटिव्ह रेट 10च्या आत आल्यावर कोल्हापूरचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करू असे सांगण्यात आले. पण रेट 10च्या आत आला तेव्हा शासनाने आरटीपीसीआर चाचण्यातून 10% आत प्रमाण आले पाहिजे असे नवीन आदेश काढले. 5% आत आल्यास दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील असेही आदेशात सांगितले. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झाले होते, पण कोल्हापूर याला अपवाद ठरले. यानंतर आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाण वाढवले. त्यानंतर कोल्हापूरचा पॉझिटिव्ह रेटही 10% आत आला. सध्या अत्यावश्यक सेवेंसह सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू आहेत. शासन नियमाप्रमाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 5% आत आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होऊन सर्व दुकानांची वेळ वाढवून मिळाली पाहिजे होती, पण जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करून यातील निर्बंध कायम ठेवले. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5% आत आहे. तरीही तेथे सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी नाही. तेथील व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूरचा रेटही कमी आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवून द्यावी, अन्यथा पुण्यातील व्यापाऱ्यांसारखे आंदोलन करावे लागेल असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. कोल्हापूरचा पॉझिटिव्ह रेट हा 5% आत आला आहे. तो 3.81 असून सरासरी रेट 4.47% आहे. सर्व दुकाने 4 पर्यंत सुरू आहेत. व्यापारी नियमांचे पालन करत आहेत. तर रेट कमी असल्याने जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करावे यासाठी जाब विचारणार असल्याचंही चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कागलमध्ये इस्रायल तंत्रज्ञानावर शेती, वर्षाला 2 एकरात 10 लाखांचे उत्पन्न. कागलच्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय या ठिकाणी इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, नारळ अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले पाहिजे या हेतूने संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैया माने व सुनील माने यांनी 1.5 एकर जमिनीसाठी यासाठी राखीव ठेवली आहे. यामध्ये सरकारच्या नियमानुसार एकरी 40 झाडे बसत असली तरी या इस्रायल तंत्रज्ञानाने एकरी 650 झाडांची लागवड करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यावेळी इतर शाळा पूर्णपणे बंद होत्या त्यावेळी ही कृषी उच्च तंत्रज्ञानाची ही शेती शाळा सुरूच राहिली. एरवी 2 कुशल कामगार घेऊन संस्थेला ही शेती सहजपणे करता आली असती, परंतु केवळ विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा व्हावा, कोरोना काळातील अडचणींचा विचार करता विद्यार्थ्यांचे असे नवनवीन व्यावसायिक तंत्रज्ञान स्वतः शिकून आपल्या शेतीमध्ये वापरावे यासाठी या कृषी तंत्रज्ञानाने नॅडॅप कंपोस्ट खत, गांडूळ खत प्रकल्प आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा अळंबी प्रकल्प तसेच शेळ्या आणि गाई म्हशींचे आदर्श गोठे असे आदर्श प्रकल्प राबवले आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक माहितीसाठी त्यांना यामधून सामावून घेऊन ही इस्रायल तंत्रज्ञानाची शेती करताना मागील वर्षी मार्च महिन्यात मुरमाड जमिनीत 3 फुटांची चर मांडण्यात आली. या चरीमध्ये पालापाचोळा, गांडूळ खत, शेणखत 10-26-26 यांच्यासह पॉलिडॉल पावडर टाकून सरी भरण्यात आल्या आणि 23 जून 2020 ला रोपांतील अंतर 4 फूट आणि 2 ओळीतील अंतर 16 फूट अशा पद्धतीने आंब्यांच्या जम्बो केशर ही जात मोठ्या प्रमाणावर लावून परागी भवनासाठी त्यात रत्ना, हापूस, बारमाही अशा जातींची थोडी रोपे लावण्यात आली आहेत. पेरूची जी विलास या जातींची 270 रोपे लावली आहेत, तर इतर 5 गुंठ्यात सीताफळ, चिक्कूंची लागवड केली आहे. सरकारच्या कृषी विभागाच्या धोरणानुसार जर रोपे लावण्यात आली असती तर एकरी 40 रुपये बसली असती, परंतु या तंत्रज्ञानाने एकरी 650 आंब्यांची रोपे बसतात. या तंत्रज्ञानात 2 ओळीतील अंतर 16 फूट ठेवले असल्यामुळे आंब्यांची झाडे दोन्हीही बाजूला विशिष्ट पद्धतीने कटिंग करून त्यात 16 फूट जागेत वाढवली जातात. हेच यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. रोपांना ड्रिपच्या साहाय्याने खते व औषधे दिली जातात. हे सर्व करण्यासाठी सुमारे 3.5 लाख रुपये खर्च आला असून या फळ पिकांच्या 2 ओळीमधील असणाऱ्या अंतरांमध्ये झेंडू पिकांची लागवड करून त्यातून 3 महिन्यात 2 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर केलेल्या कलिंगड लागवडीमध्येही कोरोनामुळे 50,000चा तोटाही झाला, परंतु आता केलेले सोयाबीनचे आंतरपीक हे चांगले उत्पन्न मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. या फळबागेतून पेरू 250 ते 300 ग्रॅम वजनाचा एक पेरू मिळतो, तर आंबा 400 ते 500 ग्रॅमचा मिळणार आहे.
त्यातील पेरूच्या बागेने 8व्या महिन्यात प्रति झाड 35 ते 40 याप्रमाणे उत्पादन दिले आहे। हे फळ सर्व उत्पादन स्थानिक ग्राहकांना आवश्यकता भासल्यास दिली जाणार आहे। अन्यथा हे सर्व उत्पादन विक्रीसाठी बारामतीच्या बसाळे अँड ब्रदर्स या जगभर आंबे पाठवा या कंपनी बरोबर विक्रीसाठीचा करार करण्यात आला आहे। त्यामुळे प्रात्यक्षिकांवर आधारित असणारी ही इस्रायल तंत्रज्ञानाची शेती या कृषी विद्यालयातील मुलांना भविष्यात नवी उमेद देऊन शेतीमध्ये व्यावसायिक क्रांती घडवेल यात शंका नाही। या अनोख्या उपक्रमाबाबत बोलताना प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, 1995 पासून ही संस्था विद्यार्थी भिमुख असे उपक्रम राबवत असून या संस्थेतून शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी नोकरीला लागला नाही म्हणून कुडत बसणार नाही। या उलट स्वतःचा व्यवसाय निर्माण करून आणखी 4 हातांना रोजगार निर्माण करून देईल आणि यातून भावी पिढी घडेल असा मला विश्वास वाटतो। इस्रायल तंत्रज्ञानात प्रथमच अशा पद्धतीने अनुया कृषी विद्यालयाने 2 एकर क्षेत्रावरील शेतींच्या बांधवांचा देखील खुबीने वापर केला आहे। बांधावरील रिकाम्या जागेत नारळ पिकाची लागवड केली। फळबागेच्या संरक्षणासाठी विदेशातील शांत आकर्षक कुंपणाच्या वनस्पतीही लावण्यात आल्या आहेत। भविष्यात ॲग्रो टुरिझमचा विचार करून बागेच्या सभोवती 4 चाकी वाहन पावसाळ्यातही फिरू शकतील अशी रस्त्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। नेट पॅक रिचार्जसाठी पैसे नसल्याने साताऱ्यात 1.5 सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण। ऑनलाईन शाळा चालू ठेवण्यासाठी नेट पॅक आवश्यक आहे, परंतु पैशाअभावी सर्वांना प्रतिमास नेट पॅक रिचार्ज करणे शक्य नाही। यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने नेट पॅक योजना चालू केली आहे। याच धर्तीवर सातारा नगरपालिकेने ही नेट पॅक योजना चालू करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। मात्र अंदाजपत्रकात यावर्षी विषयी तरतूद नसून वसुली अभावी ही योजना राबवता येणार नाही असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्पष्ट केले। यामुळे सातारा नगरपालिकेच्या 18 शाळांतील 1,500 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे। मुंबई महानगरपालिकेने तिच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नेट पॅकसाठी 6 मास 1 सहस्र रुपये देण्याचा निर्णय घेतला। मुंबई एवढी सातारा नगरपालिका मोठी नसली तरी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे दायित्व सातारा नगरपालिकेचेच आहे। पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक गरीब असून मोलमजुरी करून पोट भरतात। कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून 2 वेळचे पोटभर अन्नही मिळेनासे झाले आहे। तर भ्रमणभास आणि नेट पॅक कुठून आणणार असा प्रश्न पालकांसमोर आहे। याविषयी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले की सातारा नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश आणि शालेय साहित्य पुरवले जाते, परंतु कोरोनामुळे पालिकेचीही काही विशेष वसुली न झाल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। कोल्हापूर शहराचा 178 कोटींचा रस्ते प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता। कोल्हापूर शहरातील रस्त्यांना खड्ड्यातून मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 178 कोटींचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवला होता। सप्टेंबर 2019 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची प्रस्तावास तांत्रिक मंजुरीही मिळाली। गेली 2 वर्ष प्रलंबित असलेला प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा केलेला आहे। लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक होऊन प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे। शहरातील काही प्रमुख रस्ते वगळले तर इतर रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। उपनगरातील रस्त्यांची तर चाळण झालीच आहे। 2019च्या महापुरापासून ही स्थिती आहे। परिणामी महापालिका प्रशासनाने रस्त्यासाठी 178 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता। तांत्रिक मंजुरीनंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला आहे। शहरातील 84 रस्त्यांचा यात समावेश आहे। शहरात एकूण 752 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत। यात IRB, नगरोत्थान योजना, लिंक रोड तसेच आमदार, खासदार, महापालिका निधी व नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीतून झालेल्या रस्त्यांचा समावेश आहे। सद्यस्थितीत त्यातील अनेक रस्ते नावालाच शिल्लक आहेत। नुकताच शहरातील सुमारे 40% भागाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता। त्यातही अनेक रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत। महापालिकेच्या रस्त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यास कोल्हापुरातील खड्डे रस्ते मुक्त होणार आहेत। भुयारी मार्ग, गटार, फुटपाथही होणार आहेत। राजेश क्षीरसागर यांनी 10 जुलैला नगरविकास मंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 178 कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाबाबत पत्र पाठवले। मंत्री शिंदे यांनी 23 जुलैला बैठक आयोजित केली होती, परंतु मुंबईतील अतिवृष्टीमुळे ही बैठक रद्द करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर।